संसार आहे. सिद्धार्थ गौतमाचा कायमचा संसार आहे. कपिल वस्तूहून राजगृहाकडे प्रयाण हा भाग आपण काल बघितलेला आहे. सिद्धार्थ गौतम कपिल वस्तू सोडल्याच्या नंतर मगध राज्याची राजधानी राजगृह येथे जाण्याचे सिद्धार्थ गौतमाने ठरवले. त्या राजगृह या ठिकाणी या शहरामध्ये मोठमोठे विचारवंत संन्यासी असे मोठमोठे माणसे त्या ठिकाणी त्यांचा आश्रय होता आणि म्हणून सिद्धार्थ गौतम राजगृहाकडे जाण्याचे त्यांनी ठरवले. खूप 400 मैलाचे अंतर पार करून कपिल वस्तू राजगृह हे 400 मैलाचे अंतर आहे. तेवढं 400 मैलाचं अंतर सिद्धार्थाने पायी चालून पार केले आणि राजगृह येथे ते पोहोचले. तेथे गेल्यानंतर एका टेकडीच्या खाली टेकडीजवळ सिद्धार्थ गौतमाने आपली पर्णकुटी तयार केली आणि तिथे तो बसला. आणि राजगृहामध्ये अशी चर्चा होती. लोक सिद्धार्थ गौतमाला पाहून एका सुंदर युवकाला संन्यासाचे कपडे घातलेले पाहून त्या राजगृहातील लोक अचंबित होऊ लागले की इतका सुंदर पुरुष हा, इतका तरुण पुरुष हा संन्यासाचे कपडे घालून त्याने संन्यास घेतलेला आहे. असं अचंबित होऊन लोक सिद्धार्थ गौतमाकडे पाहू लागले. आणि मग इतके सारे लोक सिद्धार्थ गौतमाकडे पाहत असताना त्यांची चर्चा करत असताना मगध राजाने सांगितलं की हे इतके लोक कुणाला बघत आहेत. तेव्हा त्या सेवकाने सांगितलं की इतके लोक सिद्धार्थ गौतमाला बघत आहेत की जो कपिल वस्तूचा राजपुत्र आहे, शुद्धोधनाचा तो मुलगा आहे आणि त्याने संन्यास घेतलेला आहे. हे ऐकून मगध देशाच्या राजाला राजा बिंबिसार, त्याचे नाव राजा बिंबिसाराला दुःख वाटले आणि मग त्याचा निरोप घेण्याचे सेवकाला सांगितले. त्याप्रमाणे सेवकाने सिद्धार्थ गौतम जिथे राहत होता तिथे जाऊन त्यांचा निरोप घेतला. ते कुठे राहतात हे पाहून त्यांची चौकशी केली आणि मग हा सारा वृत्तांत सेवकाने आपल्या बिंबिसार राजाला सांगितला. आणि मग बिंबिसार राजाने साधारण वस्त्र धारण करून तो सिद्धार्थ गौतमाला भेटण्यासाठी त्या टेकडीपाशी गेले. सिद्धार्थला भेटल्यानंतर राजा बिंबिसाराने सांगितलं, त्यांना उपदेश केला की हे सिद्धार्थ गौतमा, तुझ्या वडिलांचे, तुझ्या घराण्याचे आणि आमच्या घराण्याचे फार जवळचे संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत. आणि म्हणून हे सिद्धार्था, तू माझा उपदेश, माझी विनंती ऐक असं बोलून राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाला उपदेश करू लागला की जेणेकरून सिद्धार्थ गौतमा, तू काय कर, तुझे हे माझे अर्धे राज्य मी तुला देतो, तू तुझ्या राज्याला सोडून आलास हे तुला शोभत नाही, त्यामुळे तू माझं अर्धे राज्य मी तुला देण्यास तयार आहे. तेव्हा तू हे काशाय वस्त्र जे आहे ते टाकून दे. तू तरुण आहेस, सुख उपभोगण्याचे दिवस आहेत तुझे, त्यामुळं
तू हा मार्ग सोडून तू पुन्हा गृहस्थी जीवनात ये, अशा प्रकारची विनंती राजा बिंबिसार याने सिद्धार्थ गौतमाला केली. खूप विनंती केली, परंतु सिद्धार्थ गौतमाने जराही त्याचं मन डगमगलं नाही आणि सिद्धार्थ गौतम स्थिर राहिला. आणि सिद्धार्थ गौतम राजा बिंबिसारास उत्तर देतो. याप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला, परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही, तो पर्वताप्रमाणे अचल राहिला. बघा, राजाने एवढा उपदेश केला, तू तुझा मार्ग सोडून पूर्वीच्या जीवनात परत ये, हा संन्यासाचा मार्ग सोड, मी तुला माझं अर्ध राज्य देतो. तरी सुद्धा सिद्धार्थ गौतम स्थिर राहिला आणि सिद्धार्थ गौतम राजा बिंबिसारास उत्तर देतो. शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने आणि खणखणीत वाणीनं पुढीलप्रमाणे सिद्धार्थ गौतमाने उत्तर दिले. आपण जे सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही. महाराज, सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळाच्या आपण जन्मला आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रावर प्रेम करणारे आहात, त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे. आणि सिद्धार्थ गौतम राजा बिंबिसारास बोलतो, हे राजा, तुझे राजचिन्ह सिंह आहे, अशा या सिंह असणाऱ्या राजचिन्ह आहे अशा या थोर कुळात तुझा जन्म झाला आहे आणि तुझ्या या कुळाला साजेस अशीच तू विनंती मला केलेली आहे आणि तुझे आमच्यावरील मित्रत्वाचे प्रेम आहे आणि म्हणून तू मला त्या मार्गाचा अवलंब करण्यास सांगत आहेस, हे अगदी स्वाभाविक आहे. दुष्ट मनाच्या माणसाच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलयास जातो. फक्त चांगली माणसे स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. बघा, दोन घराण्यामध्ये चांगले संबंध असताना हे संबंध स्नेहशील सतत स्नेहशील राहिले तरच ते पुढच्या वंश परंपरागत त्यांचे मित्रत्वाचे संबंध टिकून राहतात, असे सिद्धार्थ गौतम सांगतात. आणि त्या मैत्रीमध्ये वाढ होते, असे सिद्धार्थ गौतम सांगतात. आपल्या मित्रांचे दैव फिरले तरी त्यांच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाही, त्यांनाच मी माझ्या अंतःकरणास खरे मित्र म्हणून स्थान देतो. भाग्यशाली पुरुषाला वैभव काळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करत नाही. सिद्धार्थ गौतम राजा बिंबिसारास उत्तर देताना म्हणतात, एखाद्या माणसावर किंवा आपल्या मित्रावर जर वाईट वेळ आली तरी सुद्धा त्याचा जो मित्र आहे तो त्याच्यासोबत पहिले जसा होता तसाच राहतो, प्रेम भावनेने राहतो, त्याच्या वागणुकीत काही बदल करत नाही, प्रेमपूर्वक राहतो आणि तोच खरा मित्र आहे, असे सिद्धार्थ गौतम सांगतो. आणि एखाद्या भाग्यशाली पुरुषाला जर चांगला काळ आला, त्याचे चांगले दिवस आले तर त्याच्याशी कोण मैत्री करत नाही. पण आपल्या एखाद्या मित्राचा जर वाईट काळ आला तरी सुद्धा त्याच्यासोबत पूर्वीप्रमाणेच प्रेम भावनेने जो राहतो तोच खरा मित्र, असे सिद्धार्थ गौतम सांगतात. या जगात संपत्ती मिळविल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करत नाही. बघा, एखाद्या जवळ खूप संपत्ती आहे आणि त्या संपत्तीचा उपयोग त्याने आपल्या मित्रासाठी, मैत्री टिकवण्यासाठी आणि धर्मासाठी जर त्याचा वापर केला
तर त्याच संपत्तीला हे खरं महत्त्व असते आणि शेवटी ती संपत्ती जरी नष्ट झाली त्याच्या जवळची तरी ती नष्ट झाल्याचं दुःख होत नाही असं सिद्धार्थ गौतम सांगतात। महाराज माझ्याविषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांचीच प्रेरणा आहे। मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटेन। मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही। मला ह्या ऐहिक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकीच सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्राघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालाचीही वाटत नाही। सिद्धार्थ गौतम राजा बिंबिसाराला सांगतात की मला ह्या ऐहिक वस्तूची किंवा या सुखोपभोगाची जेवढी भीती वाटते तेवढी भीती एखाद्या सर्पाची वाटत नाही किंवा या वाऱ्याने भडकणाऱ्या या अग्नीची सुद्धा मला भीती वाटत नाही, एवढी भीती मला या ऐहिक वस्तूची वाटते। आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लूटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनाप्रमाणे निरर्थक तरंगत असतात। त्यांची नुसती आशा केली तरीही माणसाची मने मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात। सिद्धार्थ गौतम सांगतात की आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लूटमार करणारी ही जी सुखे आहेत ती कशी आहेत, आपल्या आनंदाची आणि आपल्या जी संपत्तीची लूटमार करणारी आहे। असे भ्रामक निरर्थक असे सुख हे तरंगत असतात। त्यांची नुसती आशा केली तरीही सुखाची आपण सुद्धा नुसती आशा केली तरी सुद्धा ती सुखे आपल्या मनावर मोहित होत असतात आणि त्याच्यामध्ये जर ते जर आपल्या अंतःकरणात सुखी होण्याची इच्छा निर्माण झाली किंवा त्यांनी जर त्या सुखाने आपल्या अंतःकरणात घर केलं तर ते तर अधिकच त्या माणसाला, त्या व्यक्तीला मोहून टाकतात। सुखाला बळी पडलेल्यांना देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मिळूच नाही। वाऱ्याचा मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही, त्याप्रमाणे जो तृष्णार्थ आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही। बघा, सिद्धार्थ गौतम म्हणतात देवांच्या स्वर्गात देखील सुख मिळाले तरी माणूस पूर्ण सुखी होत नाही आणि ज्याप्रमाणे ज्याला सुखाची ओढ आहे, ज्याला सुखाच्या तृष्णेची ओढ आहे, त्याचं मन कसं असते, त्याचं मन कधीच तृप्त होत नाही। वाऱ्याचा मित्र अग्नी असतो, वाऱ्याला अग्नीला कितीही वारा मिळाला तरी तो अग्नी अजून भडकत असतो, पण ती अग्नी काही शांत होत नाही। त्याप्रमाणे एखाद्या माणसाला जर तृष्णा असेल, एखाद्या माणसाला त्या सुखाची तृष्णा असेल तर त्याला कधीही त्याची तृष्णा शांत होत नाही। या जगात सुखासारखी दुसरी संपत्ती नाही। लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात। सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरेल। सिद्धार्थ गौतम सांगतात सुखासारखी दुसरी विपत्ती नाही। सुखाला सिद्धार्थ गौतम काय म्हणतात, आपत्ती म्हणतात। आणि हे आपत्ती, सुख म्हणजे काय, आपत्ती असं समजतात। आणि मग हे जर सत्य ज्याला समजलं तर तो त्या सत्याची, त्या सुखाची इच्छा कसा धरेल। समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते। सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही, तद्वतच कितीही सुखी मिळाली तरी माणूस तृप्त होत नाही। सिद्धार्थ गौतम सांगतात की राजे लोक पाण्याने वेढलेली पृथ्वी आहे, सर्व पृथ्वी जिंकल्यानंतर सुद्धा
त्या समुद्राच्या पलीकडच्या किनारा जिंकण्याची इच्छा राजांच्या मनात निर्माण होते. त्यांची ती इच्छा कधीच पूर्ण होत नाही. त्याचसारखे कितीही सुखी मिळाले तरी मानव तृप्त होत नाही किंवा सुखी होत नाही. मंदत्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली. त्याने सर्व काही जिंकले व शुक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले, तरीही त्याची ऐहिक पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती. इंद्र जेव्हा व्रतांच्या भयाने लपून बसला होता, तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राजांचा नहुशाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठ्या ऋषींना वाहावयास लावली, तरीही तो संतुष्ट झाला नव्हता. इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते, कंदमुळे, फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते, आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या, अशा ऋषीमुनींना देखील ज्याने जिंकले, त्या या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करेल? बघा, सिद्धार्थ गौतम काय म्हणतात, हे जे सुख नामक शत्रू आहे ते त्या ऋषीमुनींना सुद्धा ते जिंकू शकले नाही. ऋषीमुनी सुद्धा त्या सुख नामक शत्रूला जिंकू शकले नाही. सुखासाठी जे धडपडत आहेत आणि ऐहिक साध्याच्या जे पाठीस लागले आहेत, त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात, तेव्हा सुखाचा त्याग करण्यास त्यांना योग्य वाटते. बघा, जे लोक सुखासाठी धडपडतात, ऐहिक वस्तूसाठी, ऐहिक सुखासाठी धडपडतात आणि ते धडपडतात असताना आत्मसंयमी लोकांना ते त्यांचं दुःख पाहू वाटत नाही. आणि मग असे असताना मी सुखाचा मार्ग कसा स्वीकारला? सुख प्राप्तीतील यश म्हणजेच सुखी माणसावरील विपत्ती समजली पाहिजे. कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो. उन्मत्तपणामुळे जे करू नये ते तो करतो व जे करावे तो करीत नाही, आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधापाताळ होतो. सिद्धार्थ गौतम सांगतात, सुख प्राप्त करण्यामधले यश म्हणजे ते काय आहे? माणसावरचं संकट आहे. कारण त्याने जे सुख मिळवण्याची इच्छा केली आणि त्याला जर ते सुख मिळालं, त्याच्यामध्ये जर यश मिळालं, तर तो काय होतो? उन्मत्त होतो, उन्माद होतो. स्वतःच्या मनामध्ये गर्विष्ठ भावना त्याच्यामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे काय होते? त्याला सुखामध्ये यश मिळाल्यानंतर तो स्थिर राहायचं सोडून जे करू नये तो ते वर्तन करतो, आणि जे वर्तन करायला हवं ते तो वर्तन करत नाही, आणि त्याच्यामुळे काय होतो? त्याला तो असा मागे सरला जातो. त्याचं कष्ट करून मिळवून ठेवलेली तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे, या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर अवमान होईल. ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात, अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान मिळावे? सिद्धार्थ गौतम सांगतात, सुखाचा शोध करत असताना काय होते? थोडं सुख प्राप्त होत असताना त्या माणसाच्या मनामध्ये अजून वासना भडकतात आणि मग त्या गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान मिळेल? आणि मग असे जर असेल तर एखादा आत्मसंयमी माणूस कसा काय त्या सुखाचा अनुभव घेईल? जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या माणसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत, माणसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत, आणि जी राजलोकाकडून उपभोगली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात, अशा सुखात कोणता आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? सिद्धार्थ गौतम राजा
बिंबिसाराला उत्तर देत असताना हे सर्व काही सांगत आहे की कोणताही जो आत्मसंयमी माणूस आहे तो सुखाकडे कसा जाणार नाही हे वर्णन करून सांगत असताना सिद्धार्थ गौतम बिंबिसाराला बोलतात की ही जी सुखे आहे कशी आहे, मांसाचे तुकडे असतात, फेकून दिलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे हे असतात. आणि जे राजे लोकांनी जे उपभोगलेले जे सुख आहे ते काय करतात, विपत्ती निर्माण करतात, संकट निर्माण करतात. आणि मग असा संकट निर्माण करणाऱ्या सुखाचा मागे कोणता आत्मसंयमी माणूस लागेल? ज्या सुखात रममाण होणाऱ्या माणसावर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनाप्रमाणे विनाशकारी आहे अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? जे सुखात रममाण होणाऱ्या माणसावर काय होते की चारी बाजूनी संकटे कोसळत असतात. सिद्धार्थ गौतम सांगतात की सुखात रमून गेलेल्या माणसावर चारी बाजूने संकटे कोसळत असतात आणि मग ते काय वासनाप्रमाणे कशा असतात, ते विनाशकारी असतात. ती संकटे विनाशकारी असतात. आणि मग अशा सुखाची लालसा कोणता आत्मसंयमी माणूस करेल? ज्यांच्या अंतःकरणाचा या सुखांनी चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषाचाही नाश होतो. त्यांना आनंद मिळत नाही. संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या या सुखामध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान मिळेल? आणि जो आत्मसंयमी माणूस आहे तो सुखाच्या मागे लागणार नाही. आणि सुख म्हणजे कसं आहे? सिद्धार्थ गौतम सांगतात सुख म्हणजे कसं आहे, एखाद्या आत्मसंयमी माणसाच्या अंतःकरणाला चावा घेतल्याप्रमाणे. आणि मग अंतःकरणाला चावा घेतल्यानंतर एखादा क्रूर सर्प असतो, तो कसा असतो, क्रूर असतो. अशा क्रूर सर्पाप्रमाणे हे कसं असते, सुख असतं. आणि अशा सुखाच्या लालसा किंवा अशा सुखाची प्राप्त करण्यासाठी कोणता आत्मसंयमी माणूस पुढे येणार आहे? हाड सगळे तुपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखाचा उपयोग माणसाने घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही. मेलेल्या हाडाच्या साबणाप्रमाणे असलेल्या या सुखामध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? बघा, हे सगळं सिद्धार्थ गौतम बिंबिसाराला सांगत आहे. बिंबिसाराने जे उपदेश केला की तू हे सर्व सोडून, संन्यास सोडून तू पूर्वीच्या जीवनात परत ये, याला उत्तर देताना सिद्धार्थ गौतम हे अशा प्रकारचं राजा बिंबिसाराला सांगतो की एखादा कुत्रा आहे, तो कुत्रा काय करतो, हाड चघळत असतो. आणि हाड चघळत असल्यामुळे त्याचं काय पोट भरत नाही, पण त्याला वाटते ते एक सुख आहे, ते एक भ्रामक सुख तो कुत्रा त्या ठिकाणी उपभोगत असतो. पण ते सुख नसते, ते त्याला त्याचं पोट भरण्याचे समाधान मिळत नाही. आणि मेलेल्या हाडाच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या या सुखामध्ये मग सुख कसं आहे? मेलेल्या माणसाच्या हाडाचा सापळा जसा असतो त्याप्रमाणे हे सुख आहे. आणि मग कोणत्याही आत्मसंयमी माणसाला समाधान याचं मिळणार नाही. अशा सुखाच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे, जो कपाळ करंटा सुखोपभोगाच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे, त्याने या जीवसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य आहे. आणि सिद्धार्थ गौतम सांगतात सुखाच्या आसक्तीमुळे काय होतं, ज्यांची बुद्धी आंधळी झालेली आहे. सुखाच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी कशी झालेली आहे, आंधळी झालेली आहे, असा दरिद्री माणूस गुलाम आहे. त्याने या जीवसृष्टीमध्ये काय करायला पाहिजे, मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य आहे असे सिद्धार्थ राजा बिंबिसारा सांगतात. गाण्यावर लुब्ध होऊन हरिणी स्वतःचा नाश ओढून घेते, तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात. आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ किळतो,
म्हणून ऐहिक सुखे अंती दुःख निर्माण करतात. बघा, हरिणी काय करते, असं गाणं म्हणत असताना गाणं ऐकून हरिणी काय होते, त्याला मोहित होते आणि ते मोहित झाल्यानंतर ते हरणीची मग शिकार करतात. मग त्या गाण्यावर लुप्त होणे हे काय खरंच सुख आहे का? नाही. आणि मग पतंग काय करतो, उंच आकाशात झेप घेतो आणि मग उंच उंच आकाशात झेप घेत असताना तो तेजाकडे जातो. तेजाकडे जाऊन काय करतो, मग त्याच्यामध्ये त्या अग्नीमध्ये तो जाऊन तो जळून जातो. आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो आणि मग समुद्रामध्ये नदीमध्ये त्या लोखंडाला ते लावलेलं असतं, ते खाण्याची वस्तू मांस असतं आणि मग त्याला भुलून काय करतो, मासा हा त्या लोखंडाचा गळ गिळतो आणि मग गिळल्यामुळे त्या मासा हा दुःखामध्ये लोटला जातो. म्हणून ही सुखे कशी आहेत, अंती शेवटी ही सुखे कशी आहेत, दुःख निर्माण करणारी आहेत. सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थाचे केवळ सोबती आहेत. दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्त्व मानले पाहिजे. मग सुखे कसे आहेत, सुख म्हणजे उपभोग असे जर आपण मानले तर काय, ते एकही सुखाच्या कसोटीला लागत नाही, असे एकही सुखाच्या कसोटीच्या योग्यतेचे नाही. सुंदर वस्त्रे काय असतात, माणसाच्या अंगावरचे सुंदर वस्त्रे हे सुखाचे एक साधन आहे, सुख नाही. त्या दुःखावर उपाय एवढेच त्याचे महत्त्व मानले पाहिजे. तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते. बघा, सुखाचे साधन तथागत सिद्धार्थ सांगत आहेत. तर तहान लागलेली आहे आणि मग आपण पाणी पितो, मग हे पाणी काय आहे, सुख नाही, पाणी हे साधन आहे. त्याचप्रमाणे भूक लागल्यानंतर आपण जेवण करतो, हे जेवण काय आहे, अन्न काय आहे, साधन आहे, सुख नाही. आणि मग ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी आपण घर बांधतो, मग घर हे सुख नाही, तर घर काय आहे, सुखाचं साधन, दुःखापासून संरक्षण करण्यासाठीचं एक साधन, असं सिद्धार्थ गौतम सांगतात. याचप्रमाणे झोपेची गुंगी घालविण्यासाठी बिछाना असतो. प्रवासाचा शीण होऊ नये म्हणून वाहन असते. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराची शुद्धी, आरोग्य आणि शक्ती याच्यासाठी स्नान हे एक साधन आहे. बघा, सुखाचे काय साधन सांगत असताना सिद्धार्थ गौतम सांगतात की बिछाना, झोप घालवण्यासाठी काय असतो, बिछाना हा एक साधन आहे. त्याच्यानंतर प्रवास सुरळीत होण्यासाठी काय असते, वाहन असते जाण्यासाठी. त्यानंतर उभं राहण्याचा त्रास होऊ नये म्हणून बसण्यासाठी आसन असते, हे एक सुखाचं साधन आहे. त्यानंतर आपण आंघोळ करतो, स्नान करतो, हे काय आहे, आपल्या शरीर शुद्ध करण्यासाठी आंघोळ करतो. त्यानंतर आरोग्य, शक्ती यासाठी आपण काय करतो, स्नान करतो. हे स्नान करणं म्हणजे सुख नाही, तर हे काय, सुखाचं साधन. म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने आहेत. बघा, ही सुखाची साधने किंवा दुःख निवारणाची साधने असंही आपण याला म्हणू शकतो. सिद्धार्थ गौतम सांगतात ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हे. बघा, आनंदाचा जो उपभोग घेण्याचे मार्ग आहे तर ते मार्ग नाही, हे असे सिद्धार्थ सांगतात. केवळ प्रतिनिधिक उपाय म्हणून त्याचा उपयोग केला जातो. बघा, आनंदाचा मार्गावरचं ते काय आहे, प्रतिनिधिक म्हणजे एक सुरुवातीचे उपाय असे सिद्धार्थ सांगतात.
अशा बाह्य वस्तूपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करेल? आणि सिद्धार्थ गौतम सांगतात की या वस्तूपासून आपल्याला सुख मिळतो हे कोणताही शहाणा मनुष्य असं मान्य करणार नाही. पित्त प्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना जो त्या उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो तोच सुखाचा आनंद हे नाव देतो. बघा, कोणता माणूस सुखाचा आनंद कशामध्ये मानतो? एखाद्याला ताप आलेला आहे, एखादा माणूस आजारी आहे आणि त्याला ताप आलेला आहे आणि मग ताप कमी करण्यासाठी आपण काय करतो? त्याचं अंग थंड करण्यासाठी त्यावर आपण औषध पाणी किंवा ओल्या कपड्याने पुसतो किंवा औषध पाणी या ठिकाणी त्या व्यक्तीला देतो. आणि मग हे काय आहे? उपाययोजना. हे काय आहे? आनंदाची उपाययोजना आहे. आणि मग आनंदाची ही उपाययोजना आहे, पण आनंदाचा उपभोग असे समजतो. या उपाययोजनाला जो आनंद समजतो असा कोणता माणूस समजतो? शहाणा माणूस समजत नाही. ज्या अर्थी सर्व सुखामध्ये चंचलता आढळून येते, ज्या अर्थी सर्व सुखामध्ये चंचलता आढळून येते त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही. कारण सुखामागून दुःख येणे हे मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे. सुखामध्ये काय आहे? चंचलता. सुखामागून काय येतात? दुःख येतात. आणि म्हणून मी या ठिकाणी त्याला आनंद हे नाव देऊ शकत नाही असे सिद्धार्थ गौतम सांगतात. कारण सुखामागून दुःख येते. भरपूर कपडे आणि सुगंधित कोरफड या वस्तू सुखदायक असतात, हिवाळ्यात सुखदायक असतात, परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात. आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दुःखदायक असतात. बघा, सिद्धार्थ गौतम काय सांगतात की सुख हे कसं आहे? सुखामध्ये चंचलता आहे आणि ह्या चंचलता असल्यामुळे काय होते? सुखामागून दुःख येतात. आणि काय होते? आपल्या शरीरावर भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफड हे आपण कधी वापरतो? हिवाळ्यात वापरतो. हिवाळ्यामध्ये भरपूर कपडे आणि कोरफड सुगंधी हे काय? हिवाळ्यामध्ये आपल्याला सुख देतात, पण तेच उन्हाळ्यात काय होते? दुःख देतात.